उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स। हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट। आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर। आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम, गट नंबर 820, महात्मा गांधी रोड लगत, महात्मा गांधी शाळे शेजारी, उरळी कांचन। अधिक माहितीसाठी संपर्क 9767 93 82 82 आणि 91 30 88 82 82। नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणानं खळबळ उडाली असताना आता न्हावे गावातील एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तरुणानं एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे। हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की न्हावे गावातील प्रीतम म्हात्रे यानं एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केला। सदर तरुणी गंभीररित्या जखमी होऊन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेतेय। या गंभीर प्रकरणानं महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। तरुणीला 2 वर्षांपूर्वी प्रीतम म्हात्रे यांना प्रपोज केलं होतं, परंतु त्या तरुणीनं त्यावेळी त्याला नकार दिला होता। तरुणीने नकार दिल्याचा राग मनात ठेवून न्हावे गावाजवळ माणिकटोह समुद्रकिनारी 26 जुलै रोजी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी करत बसली होती, तेव्हा प्रीतम म्हात्रे हा तिथे पोहोचला। त्यानं काही करण्याच्या आतच लोखंडी सळईनं तरुणीच्या डोक्यात आणि पाठीवर जोरदार हल्ला केला। त्यामुळे तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले। तरुणीच्या डोक्याला 10% पडले असून ती अतिदक्षता विभागात उपचार घेतेय। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी प्रीतम म्हात्रेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।